आणि मग विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला की भाऊ तुम्ही निवडणूक लढवायची, आणि सलग 5 वर्ष आमचं पॅनल एचपीडी कॉलेजला मी निवडून आणलं. नगरसेवकाकडे लोक एक आदराने बघत असतात की हा आला म्हणजे आपलं काहीतरी काम करेल, बरोबर. आपल्या मदतीला जाऊन येईल. आपल्या माणसाच्या जन्मापासून नगरसेवकाची तुम्हाला गरज पडते. जन्म दाखला नगरपालिका देते, तसाच तो मृत्यूचा दाखला सुद्धा देण्याचं काम महापालिका करत असते. म्हणजे नगरसेवक जन्मापासून तो मृत्यूपर्यंतचं जे काम आहे ते नगरसेवकाच्या संबंधात येतं. बरोबर. नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आज जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, आपला वार्ड आपला नगरसेवक. आणि आजचे पाहुणे आपल्याला जे लाभले आहेत ते आहेत श्री देवानंद बिरारी साहेब. तर चला आज आपण त्यांच्याशी हितगुज करू आणि त्यांच्याबद्दल सगळं जाणून घेऊ आपण. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहिती आपल्या प्रेक्षकांना करून द्या. मी माझ्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थानं आमच्या महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाली. मी महाविद्यालयात असताना विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आमच्याकडे यायचे. मग मी प्राचार्यांकडं त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचो. आणि जसे सुटायला लागले तसे तसे विद्यार्थी आमच्या सोबत यायला लागले. आणि मग विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला की भाऊ तुम्ही निवडणूक लढवायची. आणि मी निवडणूक लढवली आणि जनरल सेक्रेटरी झालो एचपीडी कॉलेजचा. म्हणजे तुमच्या कॉलेज पासूनच हो. आणि जसं ते कॉलेजला मी जनरल सेक्रेटरी झालो त्यानंतर मग विद्यार्थ्यांचा आणखीन कल माझ्याकडे वाढत गेला. मग मी त्यावेळेस आम्हाला राजकीय पक्ष वगैरे काहीच माहीत नसायचं. मग मी NSYच्या माध्यमातून मी त्यावेळेस शहरप्रमुख झालो आणि सलग 5 वर्ष आमचं पॅनल एचपीडी कॉलेजला मी निवडून आणलं. त्यानंतर मग पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये मी भाग घेतला. त्यावेळेस विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असायचे, फी वाढीची असायची आणि सेमिस्टर पद्धती नवीन आल्या होत्या. त्यावेळेस मुलांना अपयश यायचं. त्यावेळेस बऱ्याच गोष्टींमध्ये काही चुकीच्या कॉम्प्युटर त्यावेळेस नवीन आलं होतं. पण त्याच्यात खूप चुका व्हायच्या आणि मुलं चांगली हुशार मुलं नापास व्हायची. मग आम्ही 2-3दा आंदोलनं केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुणे विद्यापीठात सातत्यानं जाणं येणं असायचं. आणि एक प्रयोग पण आम्ही केला होता. आमचे मित्र विश्वास ठाकूर नावाचे, त्यांनी आणि आम्ही की नाशिकमधनं त्यावेळेस पुण्याला खूप विद्यार्थी शिकायला जायचे, परंतु त्यांची राहण्याची सोय नसायची. मग त्यांच्याकरता आपण काही करता येईल का या निमित्तानं आम्ही त्यावेळेस नाशिकचे सगळे विद्यार्थी, नाशिक, मालेगाव असेल, कळवण असेल, याच ठिकाणी प्रत्येक महाविद्यालयामध्ये आमचे मित्र त्यावेळेस तयार झाले होते. कारण पुणे विद्यापीठ म्हटलं की तिचं कार्यक्षेत्र त्यावेळेस नाशिक, नगर, धुळे, जळगाव असं मोठा विस्तीर्ण असा हा भाग होता. आणि त्यामुळं आमची जी काही मित्र तयार झाली या पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात आज आमच्या त्या विद्यार्थी संघटनेमुळं आज त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणा किंवा मित्र म्हणा, सखा म्हणा आमचा त्या ठिकाणी आहे. आणि हे करत असताना मग काय झालं, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेची स्थापना केली. आणि त्यावेळेस युवकांमध्ये प्रचंड असं वलय त्या विद्यार्थी सेनेबद्दल आलं. आणि मग आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं पाहिजे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न करत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पक्षाच्या याच्या क्षेत्राखाली तुम्ही काम करायला सुरुवात केली. आणि मग ते त्यावेळेस इतकं वादळ होतं, प्रचंड असं वादळ होतं बाळासाहेब ठाकरेंचं. आणि आम्ही सगळं त्या विचाराने भारावून गेलो होतो. आणि मग त्या निमित्ताने मग मी विद्यार्थी सेनेचं काही दिवस मी चांगल्यापैकी काम केलं, काही दिवस मी जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलं. त्यानंतर मग शिवसेनेमध्ये म्हणजे आपोआप मला शाखा प्रमुख झालो, उपशाखा प्रमुख झालो, उपशहर प्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो, महानगर प्रमुख झालो, उपजिल्हा प्रमुख झालो. अशा पद्धतीने त्या याच्यात खूप काम करण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर त्याच युवकांच्या चळवळीमुळे आणि युवकांच्या मध्ये काम केलेलं असल्यामुळं शिक्षण क्षेत्राशी माझा संबंध आला. त्यामुळं वरिष्ठांनी त्यावेळेस माझं नाव सुचवलं की शिक्षण मंडळात जाय आपण, आणि मला संधी दिली. आणि मी त्यानिमित्तानं मग त्या शिक्षण मंडळात काम केलं. आणि ते काम करताना बघितलं की नाशिक महापालिकेचे त्यावेळेस 50,000 विद्यार्थी होते, 1200 शिक्षक आमचे त्यावेळेस नाशिक शहरात खूप चांगलं काम होतं. आणि आपण जर बघितलं तर नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळजवळ 22 खेडी जोडल्या गेलेली आहे. आणि ही सर्व 22 खेड्यांमधली जी विद्यार्थी आहे आज मनपाची शाळा, त्यांच्या जीवावर आम्ही खूप चांगल्या प्रकारे अतिशय उत्तम काम करत होतो त्यावेळेस. आणि ते करत असताना एक 95ला त्यावेळेस मग म्हणजे युतीचं सरकार आपलं आलं होतं. अटलजी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यांनी खूप सुंदर योजना आणली होती, महात्मा फुले शिक्षण हमी योजना. आणि त्या योजनेच्या माध्यमातून मग मी आमच्या नासर्डी ते पाथर्डी या परिसरामध्ये जवळजवळ 20 शालेय बाह्य मुलं जे असतात त्यांच्यासाठी 20 ठिकाणी आम्ही वेगळ्या ठिकाणी वर्ग सुरू केले.
कुठे बांधकाम चालू असायचं, कुठे मजूर असायचे. या मजुरांची मुलं असेच कुठेतरी खेळत असायचे माती वेळू. मग आमच्या शिक्षिका त्यांना जाऊन जमा करायच्या आणि त्यांना त्या ठिकाणी वर्ग भरवायचे. आणि मग 6 महिन्यात पहिली, दुसऱ्या 6 महिन्यात दुसरी, तिसऱ्या 6 महिन्यात तिसरी आणि चौथी असं करून 2 वर्षात आम्ही 1 ते 4 वर्ग करून माझ्या संस्थेच्या माध्यमातून 550 विद्यार्थ्यांना आम्ही त्या काळात 5वीच्या वर्गात प्रवेश दिला. आणि हे शालेयबाह्य विद्यार्थी या शैक्षणिक प्रवाहात आम्ही आणण्याचं काम मला त्या शिक्षण मंडळामुळे करण्याची संधी माननीय दूरदर्शन सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला मिळाली. 550 विद्यार्थी आणि ते पण शाळा बाह्य पोर आणून शालेयबाह्य त्यांना त्या प्रवाहात आणणं ही त्या खूप मोठी प्रवाहात गोष्ट आहे हो, सर. फार मोठी गोष्ट. कारण ठीक आहे की जाणारे आहेत, घरचे हो. पाठवतायत, हो. त्यांचा त्या प्रवाहात आणणं सोपं आहे खूप. हो पण जे शाळेच्या बाहेर आहे, ज्यांची परिस्थिती नाही ते शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांना त्या प्रवाहात आणणं खूप मोठी गोष्ट आहे. हो. सर तुम्ही जो हा प्रवास सांगितला आम्हाला की सुरुवात झाल्यापासून तर तुम्ही आता म्हणजे खूप मोठ्या हुद्द्यापर्यंत तुम्ही इथं ही प्रगती केली किंवा तुम्हाला त्या पदांवर काम करायला मिळाले. सर घरातून वातावरण कसं होतं तुमचं? नाही, कसं झालं, माझे आई वडील गावी शेतीवर होते. वडील आधी सरकारी कर्मचारी होते, पण ते रिटायर झाल्यानंतर गावी शेतीवर गेले. आई माझी शेती करायची. आणि त्या काळामध्ये मी इकडं राजकीय याच्यात रमलो होतो. आणि मग मी ज्या भागात राहत होतो त्या भागात निवडणुका जाहीर झाल्या मनपाच्या. आणि सगळा ग्रामीण परिसर आमच्या त्या परिसराला जोडल्या गेला आणि 10-20% शहरी भाग होता. आणि त्या ठिकाणी महिला आरक्षण पडलं. आणि त्या काळात ग्रामीणमधनं महिला राजकीय प्रवाहामध्ये यायला कोणी इच्छुक नसायच्या. मग त्यावेळेस विभाग प्रमुख म्हणून माझ्यावर थोडीशी जबाबदारी होती की या परिसरातलं पॅनल कसं असावं. आणि मग आम्ही खूप शोध केला, पण कोणीच मिळालं. मग शेवटी मी माझ्या आईच्या बाबतीत विचार केला आणि वरिष्ठांना सांगितलं की आईला मी करू का. आणि ग्रामीण भागातनं मी थोडा कल घेतला, तर त्यांनी सांगितलं की जर ग्रामीण भागातली महिला असेल तर तिला इथे संधी आहे. मग आई माझी शेती करत होती, तिला मी आणलं नाशिकला. तिला म्हटलं आई आपल्याला असं असं काम आहे. तो भाऊ मला कशाला याच्यात टाकतो तू. सर मी एक परत विचारतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आईंना सांगितलं हो की तुम्हाला निवडणूक लढवायची, हा. तेव्हा आईंची प्रतिक्रिया काय नाही, होती? ती नाही म्हणाली. पण तरी मी आग्रह केला, म्हणे भाऊ मग तुझ्याकरता मी येते, की तुला आवड आहे म्हणून मी येते. मग आली, आईचा फॉर्म मी भरला. माननीय बबनराव गोलपांनी त्यांची मुलाखत घेतली आणि आईला सांगितलं की तू देवाची आई येतो, सगळं सामाजिक कार्य करतो, तुला काय आम्ही विचारायचं. आणि अशा प्रकारे आईला उमेदवारी मिळाली. 5 वर्ष आई निवडून आली. या सिडको विभागाची त्या सभापती पण तिला हे करायचं. आणि मला एक आयुष्यामध्ये एक समाधान आहे की मी मातृऋण फेडण्याची मला एक ती संधी मिळाली. आणि मग त्यामुळे त्यानंतरही मग काय झालं, आमच्या परिसरामध्ये परत रिझर्वेशन, परत मग राखीव महिला आल्या. मग त्यावेळेस माझी पत्नी वंदना बिरारी यांना संधी पक्षाने दिली. त्या 2 टर्म त्या आपल्या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं त्यांनी. गटनेता म्हणून पण, शिवसेना गटनेता म्हणून पण एक आक्रमक नेतृत्व तिच्या माध्यमातून आमच्या परिसराला मिळालं. एक चांगलं काम तिने आमच्या परिसरात 10 वर्ष म्हणजे 2 टर्म तिने चांगलं काम केलं. आणि त्यामुळं त्या माध्यमातूनच मला सामाजिक कार्य करण्याची संधी मिळायची आईमुळे. की लोक यायचे, मग लोकांना रस्ते असायचे, पाण्याच्या समस्या. आणि आमचा तो जो परिसर होता तो सगळा विकसित परिसर होता. लोक राहायला येत होते, रस्त्यांचा काही ठावठिकाणा नव्हता. अशा वेळी ते सगळं मग रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, त्याचप्रमाणे मग लोक ज्येष्ठ नागरिकही आमच्याकडे यायचे. मग त्यांना आम्ही मग त्यावेळेस त्यांची मागणीशी आम्हाला एक सभागृह बांधा. मग पहिलं आम्ही शतायुषी ज्येष्ठ, आमचे मित्र वारले ते आता स्वर्गीय जोशी काका, त्यांना मग शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मोठी इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधली आणि ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी आम्ही एक चांगली सोय केली. अशा प्रकारे आम्ही 14 असे सभागृह त्या काळात बांधण्याचे हा उपक्रम खूप छान आहे सर की ज्येष्ठांसाठी. कारण कसं असतं की एक उतार वयामध्ये त्यांना एक विरंगुळा असतो आणि त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ पण मिळतं. बरोबर. त्यांचा आयुष्यातला जो काही जीवनक्रम झालेला असतो त्यामध्ये त्यांच्याकडे फार मोठी शिदोरी असते. आणि ती विचारांची वैचारिक शिदोरी ती कुठेतरी एकत्र बसल्यानंतर त्या गप्पांमधून आपल्याला जाणवतं की यांचा हा फार मोठा ज्ञानाचा साठा आहे आणि हा एका कुठेतरी व्यासपीठ त्यांना मिळायला पाहिजे. आणि त्याचा आनंद ती मंडळी त्या ठिकाणी घेत असते. अशा प्रकारे आम्ही याच्यामुळं मला राजकीय याच्यामध्ये असा कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ विद्यार्थी दशेमधल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे, विद्यार्थी चळवळीमुळे मी ह्या राजकीय प्रवासामध्ये आतापर्यंत आलो. आणि त्यामुळं सातत्याने युवकांमध्ये राहणं, युवकांचे प्रश्न सोडवणं, युवकांकरता आता मी आमच्याकडे बघितलं असेल, आमच्याकडे गामणेकर मैदान आहे, 5 एकर मधलं मोठं मैदान आहे. त्यावेळेस माझी पत्नी नगरसेविका असताना आणि ती आमचे मित्र सुदाम कोंबडे हे दोघं त्या एकाच प्रभागात होते. तर दोघांनी मिळून तिथं सुंदरसं असं 5 एकर मध्ये अतिशय मोठं
क्रीडांगण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज खूप कामात येते सर हो, ते की हो. म्हणजे येता जाताना बघायला मिळते हो, तिथे हो. पोलीस भरतीचे पोरं प्रॅक्टिस हो, करत आहे. अगदी बरोबर, अगदी नागरिकांना बरोबर. पण सायंकाळी थोडं शतपावली अगदी, करायला, अगदी, अगदी. लहान मुलांना सगळ्यांना खूप उपयुक्त पडलंय दुसरं ते. त्या ठिकाणी आम्ही काय केलं माहिती माझे मित्र राम बडगुजर, दीपक केदार, किरणजी आहेर यांना मी मदतीला घेऊन त्या ठिकाणी त्या काळात आम्ही मनपाच्या माध्यमातून बॉश कंपनीला आम्ही विनंती केली का तुमच्या CSR फंडमधून आम्हाला मदत करा, आणि त्यांनी ती विनंतीचा मान देऊन आम्हाला परिसरात ते 1100 झाडं आम्ही त्याच्या ग्राउंडच्या अवतीभोवती लावले आम सर्व मित्रांच्या सहकार्याने. आणि एक सुंदरशी अशी आता आज जर बघितलं तुम्ही 1100 झाडं त्या ठिकाणी आज आहेत. आणखी दुसरा एक प्रयोग मी या ठिकाणी केला की आमच्या इथे नक्षत्र उद्यान उभं केलंय. 27 दिवस आम्ही ती झाडं लावत होतो. दर दिवशी जे नक्षत्र असतं त्या नक्षत्राचा सर्वसामान्य जवळजवळ 600 लोकांना आम्ही एकत्र केलं, आणि ज्याचं नक्षत्र ज्या दिवशी असेल त्याच्या हस्ते त्या नक्षत्राच्या वृक्षाचं आम्ही रोपण 5 आपल्या पौराहित्यांच्या पूजेने आम्ही त्या ठिकाणी त्याचं रोपण करत 27 दिवस आम्ही त्याचं सुंदरसं असं नक्षत्र उद्यान आपल्या या परिसरामध्ये आपण उभं खूप छान केलेलं आहे. उपक्रम सर हा नक्षत्राचा जो तुम्ही सांगितला, आणि तो राबवण्याची ती पद्धत आहे. हो, हो, हो. म्हणजे नाव देऊन आणि एका दिवशी पण ते झाडं लावायला पॉसिबल होतं. हो. परंतु तुम्ही नाही, आम्ही जी त्याचा system राबवली ती खूप मुहूर्त छान. साधला. ज्या दिवशी जे असेल त्या दिवशी आम्ही ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. या प्रकारे त्यामुळे काय होतं आम्ही, आणि मग ती लहानपणापासूनची आवड लागलेली आहे, आणि पूर्ण वेळ मग आम्ही त्याच्यातच काम करत असतो. 24 तास जनतेला कधी उपलब्ध असतो. कोणाचे अपघात झालेला असो, दवाखान्यांमध्ये प्रवेश असो, दवाखान्यांच्या बिलाच्या बाबतीतल्या समस्या असतात, आणि विद्यार्थी चळवळीत असल्यामुळं प्रत्येक महाविद्यालयाशी शाळेशी संपर्क असल्यामुळं आजपर्यंत मला असं वाटतं मी 5-6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश कुठल्या कुठल्या शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, पुण्याचं काय असतं यासाठी मदत करणं, कारण त्यांना माहिती आहे की इथं गेलं की आपल्याला न्याय मिळतो. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत काही समस्या असतील ते आम्ही अगदी चांगल्या प्रकारे करत असतो. सर तुमच्यापर्यंत मतदार किंवा तुमच्या प्रभागातील लोक जेव्हा तुमच्याकडे अडचणी घेऊन येतात, तर तुम्ही त्या कशा पद्धतीने हँडल करतात? आता जी समस्या असेल, समजा कोणाचं घरगुती पण समस्या आमच्याकडे येतात, कोणाचं मुलाचं नोकरीचा प्रश्न असतो, मग त्याला त्या पद्धतीने त्याचं जे काही क्वालिफिकेशन असेल बरोबर. त्या पद्धतीने मग आपल्या जे काही उद्योजक मित्र आहेत त्यांच्याकडे विनंती करून त्यांना त्या कंपन्यांमध्ये लावणं किंवा शासकीय योजनांमध्ये त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल त्याबाबत आपण त्याला करत असतो. आणि ही एक आवड आहे आम्हाला काम करण्याची. बरोबर. त्याच्याशिवाय आम्ही झोपू शकत नाही, बसू शकत नाही. एक पिंड तयार झालेला आहे. बरोबर. नैसर्गिक पिंड आहे, त्याला काय आम्हाला कुठे हे करावं लागलं नाही. आणि मग लोक येतात, सातत्याने दिवसभर राबता असतो आमच्याकडे तो. त्या पद्धतीने ज्याही समस्या असतो त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या परिसरात जर तुम्ही बघितलं ना, आता विकसित परिसर होतात. आता आम्ही बघा जवळजवळ मी 7 ते 8 मंदिरांची निर्मिती आमच्या परिसरात केली. तुम्ही जर या आमच्याकडे मोठं आम्ही जगन्नाथाचं मंदिर बांधलं आहे. आमच्या ओरिसाचे बांधव होते, त्यांनी विनंती केली आणि मग त्यांना आम्ही चांगली सुंदरशी अशी जागा त्या ठिकाणी सुचवली, आणि त्या ठिकाणी आज त्या मोठं भव्य दिव्य असं जगन्नाथाचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आमच्या बंगाली बांधवांसाठी आम्ही काली मातेचं मंदिर त्या ठिकाणी केलं आहे. आमच्या नेपाळी बांधवांसाठी काठमांडूची प्रतिकृती मी आमच्या परिसरात एक महादेवाचं मोठं असं मंदिर केलं आहे. दास मारुती मंदिर ज्याच्यावर मी अध्यक्ष म्हणून बरेच दिवस काम केलं आहे. असे विविध मंदिरांची 7-8 मंदिरांची मी अजूनही माझ्या संकल्पना आहे 11 मंदिरं करूया. 11 ही शुभ संख्या आहे. 11 मंदिरं करण्याची माझा मानस आहे आमच्या परिसरात. त्यातले 8 झालेत, अजून 3 बाकी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर बघा, दरवर्षी आम्ही जगन्नाथाची रथयात्रा आमच्या परिसरात करतो. 3-4 हजार सर्व भाविक या ठिकाणी येतात. आणि जगन्नाथचं जे मंदिर आहे ओरिसाचं, तुम्हाला जर माहिती नसेल, छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहे नागपूरकर भोसले, त्यांनी ओरिसामध्ये जाऊन तिथं जे खानाचं आक्रमण होतं त्या मंदिराचं ते तोडून त्याचा पराभव करून ते मंदिर ताब्यात घेतलं, आणि तिथं धर्मशाळा बांधल्या, पूल बांधले, रस्ते बांधले, आणि जी बंद पडलेली रथयात्रा होती ती रथयात्रा सुरू केली. ते पुन्हा त्यांना ती आज जगामधली सगळीत जी मोठी प्रचंड रथयात्रा भरते ती ओरिसाच्या पुरीमध्ये भरते. ती सुरू करण्याचं श्रेय छत्रपतींचं भोसलेंचं आहे. बरोबर. त्याच धर्तीवर आम्ही पण नाशिकमध्ये, कारण जगन्नाथाच्या रथाबद्दल असं म्हटलं जातं की हा जगन्नाथाचा गाडा आहे, हा सगळ्यांनी ओढला पाहिजे. आणि ते ओढल्यावर आपण केलेल्या काही पापकर्म आपल्या हातून झालेले असतात, त्याचं पापकर्म ते नाश होतं आणि एक पुण्य आपल्या पदरात पडतं. त्यामुळे आम्ही बघतो की इतके भाविक आपल्या हाताने ते रथ ओढण्यासाठी आमच्या इंदिरानगर परिसरामध्ये सातत्याने अशी भव्य दिव्य रथयात्रा या शहरामध्ये आमच्या सर्व ओरिसाच्या बांधवांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी सुरू केली. आणि दुसरं आणखीन एक आपलं बघा, पंचवटी म्हटलं की आपण एक
भारतातलं हिंदुस्थानातलं नव्हे तर जगातलं फार मोठं पवित्र असं स्थान आहे जिथं कुंभमेळा भरतो. आणि ते एक माहिती असेल जुन्या नाशकातल्या सगळ्या लोकांना माहिती हरिहर महोत्सव फार मोठा होत असतो. कपालेश्वर भगवान आणि सुंदरनारायण मंदिर यांचा त्या दिवशी मिलाप होत असतो. ही यात्रा बऱ्याच लोकांना आमच्या इंदिरानगरला बघायला मिळत नाही, म्हणून आम्ही आमच्या परिसरातही हरिहर महोत्सव आम्ही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि त्याला खूप अतिशय चांगला प्रतिसाद दरवर्षी आमच्याकडे मिळत असतो. त्यानंतर तुम्ही एक बघितलं की पुरुषोत्तम जे आहेत अक्कलकोटचे स्वामींचे नातू, त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये एकाच दिवशी 1000 लोकांना अग्निहोत्र करण्यासाठी बसवलं होतं. हा एक शहरातला मोठा विक्रम होता. 1000 लोक एकाच वेळी अग्निहोत्र करतायत, इतकं सुंदर असं दृश्य होतं ते. त्यामुळे आमच्या परिसरात जर तुम्ही बघितलं तर दरवर्षी असं दर 2-1 महिन्यामध्ये आमचा प्रचंड असा मोठा धार्मिक कार्यक्रम असतो. आम्ही पूर्वी, आता आमच्याकडे ते ग्राउंड उपलब्ध असल्यामुळे आम्ही बंद केलं, पण नाशिक शहरातला 1 नंबरचा दांडिया जर कुठे असेल तो आमच्या अष्टविनायक मित्र मंडळाचा राहायचा. लोक लांब लांबून तो बघण्यासाठी यायचे. दुर्दैवानं त्या जागा आता शहरात कमी कमी होत चालल्यात, त्यामुळे आम्हाला कुठेतरी थांबावं लागलं. आणि कधी कुठलाही कार्यक्रम असो, उत्सव असो किंवा काही राजकीय गोष्टी असो, माणसाने कुठेतरी थांबलं पण पाहिजे. त्यामुळे त्या ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला तिथं त्यावेळेस थांबावं लागलं. तसे उत्सव आम्ही सातत्यानं काही ना काही आमच्या परिसरामध्ये एक धार्मिक वातावरण, हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही आमच्या परिसरामध्ये काम करतो. एकंदरीत तुमचा कल धार्मिकतेकडे खूप आहे आणि तुमच्या हातून ते काम काय याला कारण म्हणजे आम्ही गेली आता 40 वर्ष मी या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, परंतु जो मनावर एक जो ठसा बसला आहे तो माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मोदी साहेब, अटलजी यांचे विचार घेऊन आम्ही याच्यात काम करीत असतो. त्यामुळे कुठेही असं वाटलं की आपण हिंदुत्ववादी तर आहोत, पण आपण सर्व समाजाला, सर्वांना, सर्व बांधवांना बरोबर घेऊन आपण काम करीत असतो. आणि आमच्या परिसरात एक धार्मिक वातावरण, असं भक्तिमय वातावरण आमच्या परिसरात करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. खूप चांगले उपक्रम सर तुमच्या माध्यमातून राबवले जात आहेत तुमच्या प्रभागामध्ये. सर, तुमच्या मते की नगरसेवक कसा असावा? अगदी बरोबर आहे. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर नगरपिता असा हा शब्द वापरला, तो बदलून मग आता पिता म्हणजे म्हणतो त्याने काय वेगळा एक शब्द प्रयोग होता, तो बदलून मग आता नगरसेवक झाला. खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याची ही आहे. पण आपण जर आता जर बघितलं, लोक एक क्रेज म्हणून किंवा मला माझं नाव व्हावं म्हणून लोक नगरसेवक होतात आणि मग त्यांच्याकडनं पण भ्रमनिराश होतो आणि जनतेचा पण भ्रमनिराश होतो. त्यामुळे नगरसेवकाने 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असावं. कधीही कोणाचा फोन आला तर त्याला मदतीची गरज असते. नगरसेवकाकडं लोक एक आदराने बघत असतात की हा आला म्हणजे आपलं काहीतरी काम करेल, बरोबर, आपल्या मदतीला जाऊन येईल. आपले रस्ते पाणी हा बघा, हा एक प्रशासनाचा भाग असतो, तो मिळत असतो, पण जनतेला असं वाटत असतं की हा आपला कुणीतरी एक करता करवितासारखा माणूस आहे, आपलासा वाटणारा माणूस, आपलासा वाटतो. नगरसेवक आपलासा वाटला पाहिजे त्याच्याकडं. नाही तर मग गेलं कुणीतरी नागरिकांना जर आपण हिडीस केलं तर ते नाराज होतात. बरोबर. त्यामुळं जनतेला काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून, बरोबर, काय नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलावं, चांगलं बोला, त्यांच्या समस्या काय त्या समजून घ्या. लोक बोलतात, भडाभडा बोलतात आपल्याकडं, हे जनतेचे प्रश्न घेऊन येतात. त्यानंतर ते कौटुंबिक बी प्रश्न नगरसेवकाकडे घेऊन येत असतात. नवरा बायकोचा वाद असला तरी तो नगरसेवकाला सांगतात, आई मुलाचा वाद असला तरी नगरसेवकांना सांगतात. माणसाच्या जन्मापासून नगरसेवकाची तुम्हाला गरज पडते. जन्म दाखला नगरपालिका देते, तसाच तो मृत्यूचा दाखला सुद्धा देण्याचं काम महापालिका करत असते. म्हणजे नगरसेवक जन्मापासून तो मृत्यूपर्यंतचं जे काम आहे ते नगरसेवकाच्या संबंधात येतं. बरोबर. त्यामुळे नगरसेवक हे पद इतकं महत्वाचं आहे की राजकीय परिवार आपण जर विचार केला तर शेवटी हा पाया आहे राजकारणाचा. नगरसेवकानंतर तुमचं काय, तर तुम्ही विधानसभा येते तुमची, बरोबर, मग ती लोकसभा येते. जर तुम्ही खऱ्या अर्थानं चांगलं काम समाजामध्ये उभं केलं नगरसेवक म्हणून, तर जनते तुम्हाला एक वेगळ्या भावनेने बघते आणि तुम्हाला मग पुढचा आमदार त्याच्यात बघायला मिळतो, बरोबर, पुढचा खासदार त्याच्यातनं बघायला मिळतो. आपण बघितलं आपल्या नाशिक शहरामध्ये आपले 3ही आमदार आज हे नगरसेवकांमधनं गेलेले आहेत. का गेले, तर त्या तिघांनी पण कुठेतरी चांगलं काम केलं. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण वेळ जर जनतेला देतात, त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतात, त्यावेळेस तुमच्या बाबतीत जनता नेमका विचार करत असते. तुम्ही आज जर बघितलं, कोणी भरमसाठ हे करतात, खर्च करून राहिलेत लोक, बघतो आपण, पण लोक बघत असतात, लोकांचं लक्ष असतं तुमच्याकडे असतं. तुम्ही कुठून पैसे कमवले, कुठलं तुमचं, मी राहतात कसं, तुमची वागणूक कशी आहे, तुम्हाला व्यसन काय आहे.
ह्या सगळ्यांचा बारीक बारीक विचार आहे, लोक चर्चा करतात आणि ही सगळी चर्चा करून लोक कोणता नगरसेवक निवडून द्यायचा हे त्यांच्या मनात ते ठरवत असतात. हे आमिषी वगैरे हा भाग सोडून द्या, ते किरकोळ असतं, त्या गोष्टीला काही महत्व मी देत नाही. परंतु जनता हा बारीक बारीक विचार करत असते आणि ज्या ज्या वेळेस उमेदवार, किती उमेदवार आहे, कोण उमेदवार आहे, हा कसा आहे, काय आहे, हे ठरवून मग लोक मतदान करतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे नगरसेवक पद खूप महत्त्वाचं आहे. जनतेमध्ये त्याच्याबद्दल फार आदर आहे. त्या सगळ्यांनी, नगरसेवकांनी पण याचा विचार केला पाहिजे की आपण, आपलं कुठंतरी देणं आहे, समाजामध्ये आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. ही सेवा करण्याकरताच पद आहे. जी माणसं काहीतरी आपल्याला, आज आपल्याकडं खूप काहीतरी वाटतं, आपल्याला काहीतरी पद घ्यायचं म्हणून आपण घेतो, तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. कारण ही एक पाठी लावण्यासाठी हे पद नाही, तर पूर्ण सेवा करण्याचं पद आहे आणि पूर्ण वेळ देण्याचं काम आहे. त्यामुळं मला असं वाटतं ह्या पदाला फार महत्त्व आहे आणि जनता खूप हुशार असते. ती योग्य माणूस निवडून योग्य व्यक्ती बघून त्याला बरोबर निवडत असते. सर, असं वाटतं का तुम्हाला की आता जे नगरसेवक आहे किंवा जे तुम्ही म्हटले आता बोलताना की एक क्रेज म्हणून लोक याकडे वळलेत बरोबर. किंवा नाव करायचं म्हणून, तर जे नगरसेवक आहेत किंवा जे होणार आहेत पुढे, की हे लोक त्या नावाला साजेसं काम करतायत का सर? त्याचे तुम्हाला काय वाटतं? नाही, आता हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक याचा हा प्रश्न असतो. आता जो तळागाळात न गेलेला कार्यकर्ता असतो तो निश्चितच जनतेला पूर्ण वेळ देत असतो आणि त्याच्यामुळे तो न्याय देतो त्या याला. आणि थोडीशी हौशी नवशी काही मंडळी येते तर ती पण प्रयत्न करते, पण त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. बरोबर. जर पूर्ण वेळ तुम्ही दिला तर निश्चितच जनतेला पण ते आवडत असतं. आणि मला असं वाटतं जसं तुम्ही कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, तसं नगरसेवक हा तर काही व्यवसाय नाही, पण हे आयुष्यामध्ये आपल्याला एक समाधान देतं की आपण कुठेतरी लोकांचं काम करतोय आणि त्याचं काम झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो आपल्याला खूप समाधान देऊन जातो. आणि आपण पण त्यांचे ऋण फेडले याचं पण आपल्याला थोडं मानसिक आनंद मिळतो. तो जो आनंद असतो ना, आपण ज्याला इंग्रजीमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो, ते तसं आपल्याला मिळत असतं आणि ते खूप सुंदर असतं आणि तोच आनंद आहे खरा. म्हणजे त्या आनंदाकरताच आपण हे आज झटत असतो, लोकांची सेवा करत असतो आणि सेवा केल्यावर निश्चितच कुठेतरी भगवंत सुद्धा आपल्याला मदतीला आपल्या धावून येत असतो. सर, तुम्ही म्हटले की तुमच्या या राजकीय जी सुरुवात झाली प्रवासाची, तर ती कॉलेजपासून झाली, विद्यार्थीदशेपासून, महाविद्यालयापासून. सर, जर नवीन जे तरुण आहेत त्यांनी राजकारणात यावं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि ती काळाची गरज आहे का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अगदी बरोबर, युवकांनीच याच्यात आलंच पाहिजे. याला आणखी 2 गोष्टी सांगतो मला. पूर्वीच्या काळी बघा महाविद्यालयात निवडणुका व्हायच्या, हो, त्या आता बंद झाल्या. तुम्हाला सांगतो मी, त्यामुळं कार्यकर्ते जी तयार होण्याची फॅक्टरी होती ती बंद झाली. महाविद्यालयामध्येच त्यावेळी जेव्हा निवडणुका व्हायच्या त्यावेळेस मुलांना कळायचे की अरे मित्र जमा केले पाहिजे. मित्र जमा करताना जर आपण कुठे झटलो तर तो आपल्याकडे मित्र होतो. बरोबर. मग ती एक तेव्हापासून सवय लागते जडणघडण तिथूनच. हा, आपल्याला मग एक मदत करण्याची आणि मदतीसाठी धावून जाण्याची तो कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होतो. तो तयार झाला की तो रेडीमेड मग समाजामध्ये येतो. बरोबर. आणि मग तो एक समाजाला सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आणि नगरसेवक म्हणून तो आपल्याला निवडता येतो. बरोबर. परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये काय झालं, थोड्याशा वादविवादामुळे शासनाने त्यावेळेस निवडणुका थांबवल्या. पण मी बऱ्याच वेळा आमच्या ज्यावेळेस असं सेमिनार्स होत्या त्यावेळेस मी आग्रहानं सांगतो की तुम्ही त्या निवडणुका सुरू असल्या पाहिजे. बरोबर. कारण तुम्हाला जर समाजामध्ये चांगली आमदार पाहिजे असेल, तुम्हाला चांगले खासदार पाहिजे असतील, चांगले नगरसेवक पाहिजे असतील, तर तुम्ही महाविद्यालयाच्या निवडणुका घ्या. बरोबर. तिथनं तो माणूस चांगला तयार होऊन तो आपल्या समाजामध्ये सर्वसामान्य नेतृत्वाला पण वाव मिळतो. हो. आणि आज बघा तुम्ही भारतामध्ये घ्या, जगामध्ये घ्या, कुठली क्रांती असो किंवा वैचारिक हे असतो, ती विद्यार्थी चळवळच घडवत असते. आज बघितलं आपण कुठेही घ्या, स्वातंत्र्य लढ्यापासून घ्या, त्याच्यानंतरचा मधला कालावधी आणीबाणीचा घ्या, त्याच्यानंतरचा कालावधी घ्या, ही जी काही आपण स्थित्यंतर बघतो सामाजिक राजकारणामध्ये, ही शेवटी बघा आज नेपाळ बघा, तुम्ही बांगलादेश बघा, ह्या ठिकाणी झेन, आता ही जी कन्सेप्ट आली म्हणजे आपण बघतो कानावर येते आपल्या, ही शेवटी विद्यार्थ्यांमधून येते. बरोबर. आणि आता ह्या जर चळवळी कुठे जरी फेल झाल्या तर ह्या विद्यार्थी चळवळीला सुद्धा विचारांना भविष्यामध्ये निराशा येईल. तर तिचं नको यायला, ही चळवळ यशस्वी झाली पाहिजे. कारण तरुण नेतृत्व कुठून येतं तर महाविद्यालयातून. त्यामुळे त्याबाबत शासनाने जरूर विचार करावा की चांगलं त्यांना गोडी पण लागते
हा. तिथून त्यांना ते नॉलेज पण मिळतं हो आणि एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक रेडी झालेला रेडी म्हणजे परिपूर्ण आपल्याला पण झालेला माणूस आपल्याला आपल्याला- समजते की हा उपजत नेतृत्व, दोन प्रकारचं बरोबर. नेतृत्व आपण बघायला मिळतं आपल्याला. एक उपजत, ज्याला काहीच शिकवावं लागत नाही, बरोबर आणि काही लादलेलं नेतृत्व, म्हणजे आता माझा मुलगा आहे समजा, मग काय करतो आपण, माझा मुलगा आहे, माझा आता थांबलो तर मी माझ्या मुलाला पुढे करतो, म्हणजे कुटुंबाला हे करतो, मग तो तयार होत नाही. बरोबर त्याला ते त्याचं मूळच लागतं. बरोबर आहे. तो जर ओरिजिनल आपण ज्याला म्हणतो ना, हा की त्याचा पिंड तसा पाहिजे, पिंड तसा पाहिजे. तर पिंड असला तो आपोआप नेता होतो, त्याला कोणाची गरज पडत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे अशाच याच्यातनं नेतृत्व तयार होत असतं. तर प्रभाग 30 मधून भारतीय जनता पार्टी तुम्हाला उमेदवारी देण्याचं जे तुमचं हे सुरू आहे, म्हणजे बोलण्या सुरू आहे तुमच्या. जर तुम्हाला पक्षाने तुमच्या ती जबाबदारी टाकली तर तुम्ही प्रभागासाठी काय करू इच्छितात, म्हणजे तुमच्या पुढच्या विकास कामांच्या तुमचा काय विचार आहे तुमचा त्याच्याबद्दल? खरं म्हणजे एवढ्या वर्षाचा आमचा अनुभव आहे, त्याचा आपण या ठिकाणी खूप चांगला उपयोग करू शकतो. प्रभाग क्रमांक 30 मध्ये आपण जर बघितलं तर एक मोठा असा नाला, दुर्गंधीयुक्त नाला आहे. तो पूर्ण परिसराच्या मध्यभागातून जातो. तो बंद करणे किंवा त्याची दुर्गंधी जी आहे ती बंद करणे, तो एक महत्त्वाचा एक ह्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर आमच्या परिसरामध्ये बऱ्याचशा याच्यात गोडाऊन्स आहेत, त्याला सातत्यानं आगी लागत असतात. त्याबाबत काहीतरी एक चांगली उपाययोजना आपण करू शकतो. त्यानंतर मोठमोठे गोठे आहेत, त्यांनाही पण आपण सुरक्षित किंवा चांगल्या स्वच्छता असा दिलं किंवा त्यांना चांगल्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून दिला, सांडपाण्याची व्यवस्था करून दिली, तर ते एक स्वच्छतेच्या माध्यमातून एक चांगलं होईल. आमच्या ठिकाणी स्लम मोठमोठे आहेत, त्या स्लम बाबतही काहीतरी चांगले ठोस असे निर्णय जर घेतले तर त्या ठिकाणी पण स्वच्छता आणि जो सामाजिक असमतोल आहे तो दुरुस्त करण्याची एक त्या ठिकाणी काम करता येईल आपल्याला. रस्ते तर आपण ठिकाणी बघितले मोठमोठे, आमच्याकडं अवजड वाहनाची फार मोठी समस्या येते. जसे पुण्याच्या बाजूने येऊन मग ते आपल्या DGP नगरहून अशा इंद्रनगर मार्गे जातात, त्याला कायमस्वरूपी बंदी असावी जेणेकरून अपघात कमी होतील त्या ठिकाणी. आमच्याकडे परिसरात मोठमोठ्या शाळा आहेत, विद्यार्थ्यांची संख्या जाणं येणं खूप मोठं असल्या कारणाने, आणि एक दुसरा आमचा आता तो प्रश्न बऱ्यापैकी आता मार्गी लागेल, त्याला वेळ लागेल, पण इंदिरानगरमध्ये ते जाणं येण्यासाठी जे बोगदे आहेत ते वाहतुकीच्यासाठी प्रचंड अडचणीचे होतात. तो एक हे आहे, अडथळा आहे मोठा त्या बाबतीत. आणि पाण्याच्या बाबतीतल्या ज्या समस्या आहेत त्यात शहराला बऱ्याच ठिकाणी आता नवीन योजनेमध्ये पाणी पुरवठा सुरू होईल त्यावेळेस त्याच्यात आपल्याला त्या समाविष्ट करता येतील. ड्रेनेजच्या बाबतीतल्या काही मोठमोठ्या समस्या आहेत. आता आपण सगळीकडे बघतो की मोठमोठे टावर्स येत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी पण त्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणं, ह्या आपल्या याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी विकासाबाबत राहणार आहेत. सर, महिलांसाठी, युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी तुमच्या योजना काय आहेत पुढे? आता आपण बघितलं शालेय विद्यार्थी जे असतात आपल्या परिसरामध्ये, बऱ्याच शाळा आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण जर म्हणाला, आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केला होता. त्यावेळेस मी शिक्षण म्हणत असताना आपण बघितलं की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव फार, जयंती फार आपण मोठी साजरी करतो, तसं ओरिसा, बंगाल, आसाम या परिसरामध्ये माता सरस्वतीची पूजा फार मोठी होते. आणि आमच्या दोन्ही मंदिरांमध्ये, जगन्नाथ मंदिर आणि कालीमाता मंदिर, या ठिकाणी आम्ही माता सरस्वतीची पूजन सुरू केलं, जयंती सुरू केली. आणि मग आम्हाला असं वाटलं की हे शाळांमध्ये पण झालं पाहिजे. मी 150 मूर्ती आणल्या माता सरस्वतीच्या, आणि एकाच दिवशी 11 वाजता सर्व शाळांमध्ये 150 मुलांना पाठवून 150 ठिकाणी आम्ही एकाच वेळी माता सरस्वतीची पूजा केली होती. ही विद्येची देवता आहे ती. या विद्येच्या देवतेचा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर आपण चांगला प्रसार केला तर आपली माता कोण आहे, विद्यार्थी आपले आपण अभ्यास करताना आपल्याला कळतं की आपली विद्येची देवता हे सरस्वतीचं पूजन झालं पाहिजे. म्हणून आम्ही एक नवीन असा हा उपक्रम या नाशिक महापालिका, अतिशय छान उपक्रम होता सर. म्हणजे माझ्या तरी आजपर्यंत ऐकल्यात नव्हता की असा. आणि ठीक आहे की एका शाळेत होत होतो कार्यक्रम समजा, पण एकाच टायमाला 150 शाळा आम्ही एकाच वेळी एकाच दिवशी, ज्या दिवशी सरस्वती जयंती होती त्या दिवशी सर्वांना आम्ही 2 दिवस अगोदर सर्व वाटप करून बरोबर 11 वाजता सर्वांनी माता सरस्वतीचं पूजन केलं होतं, की जेणेकरून या सरस्वती मातेचा पूजनाचा प्रसार व्हावा, हा त्याच्या मागचा आमचा हेतू आणि उद्देश होता. सर, येत्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्यानंतर आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा येतोय. हो, आणि ही खूप मोठी म्हणजे संधी म्हणता येईल आपल्याला आपण नगरसेवकांसाठी काम करण्यासाठी. आपण नाशिककर खूप भाग्यवंत आहोत की ह्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला राहायला मिळालं आहे. प्रभू रामचंद्रांचे स्पर्श झालेली ही भूमी आहे.
आपण बघितलं महादेव कपालेश्वर भगवानचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आणि अशा या ठिकाणी पवित्र उत्सवामध्ये आपण प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकाने आपण योगदान दिलं पाहिजे. बरोबर. कारण आज करोडोच्या संख्येने भाविक आपल्या या शहरात येणार आहेत आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाने या येणाऱ्या पाहुण्यांची आपण व्यवस्था कशी करू शकतो. आपल्या घरामध्ये काही लोकांना आपण स्थान देऊ शकतो का. आपल्या आजूबाजूच्या ज्या काही मोकळ्या जागा असतील, शासकीय मोकळे भूखंड असतील, या ठिकाणी पण आपण त्यांची कुठे व्यवस्था करू शकतो. प्रभागात पण वरचे ग्राउंड वगैरे हो, असतील, हो. जागा असेल तिथे या ठिकाणी जागा आपण करून त्यांना देऊ शकतो. आपण मदत करू शकतो. आणि आपण जर बघितलं तर खूप लोक साधू संत या ठिकाणी येणार आहेत. आपण आता बघितलं मध्ये काहीतरी थोडासा आपण वादही बघितला. खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की बा या ठिकाणी जी जागा आरक्षणच जर आपण साधू मंतांसाठी जर दिलेली आहे, बरोबर. मग त्या ठिकाणी काही झाडं झुडपं असतील जी 10 वर्षानंतर उगवलेली आहे. 12 वर्षापूर्वी तिथं सिंहस्थ झाला तर ती मोकळी जागा होती. मोकळी जागा होती. मग आता जी काही परदेशी झाडं तिथं आली असतील ती काढावी आणि त्या ठिकाणी जी काही आपली वडं पिंपळ असेल ती जपून ठेवा. जपून ठेवा. कारण आपण तपोभूमी म्हटल्यावर जिथं तप करायचे साधू म्हणतो ऋषी, त्यावेळेस निसर्गाचं फार मोठं इथं लेणं होतं, देणं होतं आणि मोठं जंगल आहे, दंडकारण्य म्हणून आपण या ठिकाणी होतं. परंतु त्यांची व्यवस्था आपल्याला कुठेतरी करावं लागेल. म्हणजे कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज ह्या करावं लागतील. सर, तुम्ही म्हटले की वृक्षतोडीचा जो प्रश्न खूप गाजला मागे, खूप वादाच्या भोवऱ्यात होता तो विषय. तर ते न तोडता पण आपण साधू महंतांची जी सोय करायचं म्हणतो ती आपण बाजूलाही करू शकत होतो. नाही, पण कसं आहे, आपण मग दरवेळेस करोडो रुपयाच्या जागा घेणार का. आपण जागा घेतल्या आणि पण तिथे काही सिंहस्थ झाल्यानंतर जर आपण तिथे काही करत नसतो, त्यामुळे आपोआप झुडपं उडतात. मग दरवेळेस दर 12 वर्षांनी आपण आता बघा शेतीचं मूल्य वाढलं, जमिनीचं मूल्य वाढलं, मग दर 12 वर्षांनी आपण असंच करत राहायचं का. आज हा घेतला, दर 12 वर्षांनी मग तिथं परत झाडं येतील, मग आपण तो सोडून द्यायचा का. तिथेच त्या पद्धतीने जर काही आपण चांगल्या प्रकारे व्यवस्था केली तर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. तुमच्या मताने की मधला मार्ग घ्यायला पाहिजे. मधला मार्ग घेतलाच पाहिजे. बर. तर तुम्ही प्रभाग 30ला कुंभमेळ्यासाठी कसं तयार करून घ्या. आता बघा, आम्ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर खरं म्हणजे आपण शहरापासून थोडंसं लांब आहे. परंतु आपण या ठिकाणी प्रत्येक, मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की येणाऱ्या लोकांना आपण जागा उपलब्ध करून देऊ आपल्या परिसरामध्ये. तर बरंचसं अकोमोडेशन आपण आपल्या परिसरात करू शकतो. जे काही आमचे ओपन स्पेस असतात, सामाजिक सभागृह आहेत, काही अभ्यासिका असतात, व्यायामशाळा असतात, यांच्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत या ठिकाणी आपण त्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. खूप लोकांना आपण समाविष्ट करू शकतो आणि एक पुण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना करायची संधी या ठिकाणी मिळेल आपल्याला. म्हणजे अनायास आपल्याला ते पुण्य मिळणार आहे. काम म्हणजे कधी एफर्ट्स न घेता पण आपल्याला हो म्हणजे प्रत्येकाला संधी आपल्याला इथं काम करण्याची. असं काही नाही मग आपण आलो ना आपण घरातच राहिलं पाहिजे असं काही नाही. आपण त्यावेळेस बाहेर पडू शकतो. काही लोकांना त्यावेळेस आपण अन्न देऊ शकतो, पाणी देऊ शकतो, त्यांची सेवा करू शकतो, त्यांना राहण्याची सुविधा आपण देऊ शकतो. मग आपण हे कुठे ना कुठेतरी करू शकतो. म्हणजे असं सगळ्याच म्हणजे प्रत्येकाला संधी आपण ती शोधली पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने आपण ही सेवा देऊ शकतो. सर, जर तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही नगरसेवक झालात तर तुमचे पुढच्या 5 वर्षाचं विजन कसं असणार. अगदी बरोबर बोललात तुम्ही की काहीतरी विजन पाहिजे. विजन असल्याशिवाय आपण ती ज्या पदावर जात आहोत ते पदावर मी गेल्यानंतर मला काय करायचं आहे. बरोबर. या शहराचा आपण जर बघितलं आज आपल्याला जिथे आपण आपल्या मित्राला म्हणायचं अरे मी 5 मिनिटात आलो, आज तिथे आपल्याला अर्धा तास लागतो. बरोबर. कारण वाहनांची संख्या प्रचंड झालेली आहे. या शहरामध्ये रस्ते आपण जेवढे तेवढेच आहेत, त्याच्यापेक्षा आपण मोठे करू शकत नाही. बाजूला इमारती असतात. इथे उड्डाणपुलांची आपल्याला फार मोठी गरज पडणार आहे. शहराच्या बाजूला रिंग रोड आता शासनाने धरलेलेच आहेत, अगदीच चांगले वे आहेत. परंतु भविष्यामध्ये इतर शहरांमध्ये जर आपण बघितलं, नागपूरचं आपण उदाहरण बघा, ते डबल डेकर पूल केलेले आहे. ते एक मेट्रोसाठी आहे, वाहनांसाठी आणि खाली साधा आपला नेहमीचा रस्ता आहे. अशा पद्धतीचे आपण करू शकतो. आणि नाशिक कसं आहे तसं तीर्थक्षेत्र आहे. बरोबर. या ठिकाणी आपण लोकांना येण्यासाठी आणि लोक इथं भरभरून येतात, त्यासाठी आपण त्यांना त्या सुविधा, पर्यटनाच्या सुविधा आपण कशा करू शकतो. आपल्याकडं गंगामाई आपली स्वच्छता आपण त्या पद्धतीने करू शकतो. गंगापूर धबधब्याच्या ठिकाणी आपण आता माझ्या माहितीप्रमाणे आमदार साहेबांनी ते काहीतरी हौद कुंड धरलेला आहे. ते आणखी जर 7-8 केले तर त्या ठिकाणी पावसाळ्यात आपल्याला नाशिककरांना आनंद घेता येईल. ती एक जागा आपल्याला त्या ठिकाणी विकसित करता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप वाव आहे. या शहराला खूप पर्यटनाच्या दृष्टीने आपण जास्त संधी शोधल्या पाहिजे. या शहराचं वातावरण अतिशय सुंदर आहे
आपण जर बघितलं कुठलाही शासकीय अधिकारी या शहरात ज्यावेळेस येऊन जातो त्यावेळेस त्यांना नाशिक इतकं आवडतं की प्रत्येक अधिकारी म्हणतो नाही मला नाशिकमध्ये पण मला घर घ्यायचं कुठेतरी छोटं का असेल, छोटं घर हा, घर असलं. कारण इथली हवा, इथलं वातावरण, इथली माणसं ही खूप चांगली. या शहराचा आपण बघितलं तर इतिहास खूप चांगला आहे. तुम्ही आता बघितलं आम्ही एक नाशिक सांस्कृतिक संवर्धनाच्या माध्यमातून ॲडव्होकेट जयंतराव जयभावे या शहराचे सांस्कृतिक जोपासणारे शाहू महाराज खैरे यांनी आम्ही सर्व महाविद्यालय एकत्र येऊन आपला वीरांचा जो उत्सव आहे तो टिकावा, त्याची परंपरा जोपासली जावी यासाठी आम्ही यावर्षी फार मोठा कार्यक्रम केला आणि त्याला आम्ही आपल्या पोलीस आयुक्त साहेब कर्णिकांनी अतिशय सुंदर अशी साथ दिली. त्यांनी आम्हाला विचारलं की काय कल्पना आहे. म्हटलं साहेब, पूर्वीच्या काळी युद्ध व्हायचे, त्या काळात आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती युद्धामध्ये सहभागी व्हायचा आणि त्याला जेव्हा वीर मरण यायचं म्हणून त्याला वीर म्हणायचं आणि मग त्याचा एक काहीतरी ओळख आपल्या घरात असावी म्हणून एक टाक बनवायची आपण आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचो आणि त्याला देवा समान मानायचो आणि त्याची मग आपण त्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याची या शहरातून मिरवणूक निघायची, ही त्याची आपण आठवण ठेवायची. तो शहीद झालेला आहे आपल्या घरात त्यावेळेस. ही आपली शिवशाहीची परंपरा ती जोपासतो आहे. मग ते म्हणाले की मग आमचे पोलीस काही याच्यात कारणाने शहीद झालेले आहेत, त्यांचं पण आपण वीरांची हे काढायची का. आणि त्यांनी अशी सुंदर असं नियोजन आयुक्त कर्णिक साहेबांनी केलं आणि पोलीस गाड्यांचा ताफा, तो त्यांचा बिगुल आणि त्यांच्या ती वीराची प्रतिमा घेऊन ते गंगेवर आले आणि एक इतका सुंदर सोहळा त्या संगम असा झाला की प्रशासन आणि शासन प्रशासन आपण सगळं एकत्र येऊन या वर्षाचा वीरांचा महोत्सव मी आपल्या गंगेच्या किनाऱ्यावर अतिशय सुंदरसा असा केला. ही परंपरा आपण जोपासली पाहिजे. या शहरामध्ये खूप आहे. आपण बघितलं की सगळीकडे आपण बघा रंगपंचमी आपली दुसऱ्या दिवशी असते, पण नाशिककर आणि इतर ठिकाणी ही 5व्या दिवशी असते. आपल्या इथले राहाड आहेत, हे राहाड बघा आता बऱ्याच ठिकाणी आता खूप मंडळींनी आता जुने होते ते आता पुनर्जीवन दिलं त्यांना. असे प्रत्येक वार्डात जर झाले ना आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रंगपंचमी या ठिकाणी खेळू शकतो. हा सांस्कृतिक जोपासा नाशिकला आहे, तो आपण जपला पाहिजे, जोपासला पाहिजे. सुंदर शहर आहे, आपण याला किती सुंदर करू शकतो हे आपण या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळाली सरपळ्या नगरसेवकांना आणि ते आपण निश्चित करूया चांगल्या प्रकारे. सर, एक व्यासपीठच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काय विश्वास द्याल? मी माझ्या मतदारांना मी एकच आवाहन करेल की मी आज गेली 40 वर्ष या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. हे करत असताना मी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि 24 तास जनतेसाठी आपण उपलब्ध असावं आणि मी राहतो. त्यामुळे कुठल्याही आपल्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी आपल्याला कधीही आपण रात्री अपरात्री मला उठवल्यास मी आपल्याला वचनबद्ध राहील की आपण मला जी संधी द्याल त्या संधीचं नक्की मी सोनं करेल आणि आपण जी माझ्याकडनं अपेक्षा बाळगलेली आहे ती कधीही मी आपल्याला वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या ज्या काही अपेक्षा असतील माझ्याकडनं मी त्या पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करेन. धन्यवाद.